नमस्कार मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 ही 30 तारीख आहे ज्या तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. या ऐतिहासिक घटनेबरोबर भारतातील प्रत्येक व्यक्ती परिचित आहे आणि आज याच घटनेची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आणि तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की एखाद्या हॉलिवूड बॉलिवूडच्या काल्पनिक फिल्मपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे व खूप साऱ्या गोष्टीही यातून आज नवीन ऐकायला मिळतील. चला तर सुरू करूयात. या घटनेची सुरुवात होते सन 1656 पासून, जेव्हा अली आदिलशाह II हा विजापूरच्या गादीवर बसला. त्यावेळेला त्याचं वय हे फक्त 18 वर्ष होतं, ज्यामुळे त्याचं कमी वय पाहून मुघल बादशाह शहाजहानने आपला पुत्र औरंगजेबाला त्यावर आक्रमणासाठी पाठवले. आणि मग युद्ध रोखण्यासाठी आदिलशाह IIने औरंगजेबसोबत संधी केली व आपल्या राज्यातील काही प्रदेश औरंगजेबच्या ताब्यात दिला आणि युद्ध थांबवले. आदिलशहाने हे संकट तर थांबवले, पण दुसरीकडे स्वराज्याची शपथ घेतलेले शिवाजी महाराज दिवसेंदिवस मावळ्यांसोबत स्वराज्याचा विस्तार करत होते आणि त्यांनी आदिलशहाचे कित्येक किल्ले जिंकले होते, ज्यामुळे आदिलशहा हा त्रस्त झालेला होता. आणि मग शिवाजी महाराजांना आटोक्यात करण्यासाठी त्यांनी शहाजी महाराजांना बोलवले, जे आदिलशहाच्या दरबारात काम करत होते. त्यांना सांगितले, तुझा पोरगा शिवबा याला जरा सांभाळ, एकानंतर एक किल्ले जिंकतोय आमचे. यावर शहाजी महाराज म्हणतात, शिवबा आमचं काहीच ऐकत नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. हे ऐकून बडी बेगम, जी अली आदिलशाह IIची आजी होती, तिच्या डोक्यात संताप चढला आणि सन 1659 विजापूरच्या आदिलशाहीचा दरबार लावण्यात आला, जेथे सगळे मोठे मनसबदार बोलवण्यात आले. आणि दरबाराचा विषय होता की कोण आहे जो शिवबांना मारू शकेल. या घटनेची आठवण काढताच मला शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातील काही ओळी आठवतात की नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानले हार. शिवाजी एका आदिलशाही दरबारात काम करणाऱ्या जहागीरदाराचा पोरगा. काय त्याची ताकद! आदिलशाही दरबारात एकही नाही जो शिवबाला मारू शकेन. सर्व दरबारात शांतता पसरलेली होती की इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को जिंदा या मुर्दा. सगळ्या दरबारात आनंद पसरला, वाहवाही झाली. त्या सरदाराचं नाव अफजल खान. 6-6.5 फुटाची उंची, पहाडासारखी शरीरयष्टी, अनेक युद्ध गाजवलेला हा अफजल खान. ते म्हणतात ना की तुमचे शत्रू कोण आहेत यावरून तुमची ताकद किती आहे हे कळत असते. शिवाजी महाराजांनी काही उंदरा मांजरांना मारलेले नव्हते, कारण उंदरा मांजरांना मारणाऱ्यांचा इतिहास होत नसतो. आजही माझ्या राजाचं नाव काढलं की अंगावर काटा उभा राहतो. अफजल खान हा साधा सरळ योद्धा नव्हता. हा तोच होता ज्याने औरंगजेबला पकडलेले होते आणि औरंगजेबला पकडल्यानंतर त्याला सोडून देणाऱ्या सरदाराला उभ्या दरबारात कापणाराही हाच होता. अफजल खानाची भीती इतकी होती की अफजल खान आपल्याला पकडायला येतोय हे सिद्धी अंबरला कळताच त्याने स्वतः आपल्या हातात बेड्या टाकून सरेंडर केलं. असा हा अफजल खान आपले विशाल सैन्य घेऊन स्वराज्यात शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला. इकडे मुघल, तिकडे निजाम, पोर्तुगीज, इंग्रज, जो तो हेच म्हणू लागला की शिवबाचं आता काही खरं नाही, शिवाजी तर मेला. अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी 10,000चे सैन्य घेऊन निघाला. त्यावेळेला महाराज हे पुण्यात होते. अफजल खान निघाला, सोबत एवढे मोठे सैन्य होते आणि म्हणून त्या सैन्याच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी खानने मंदिरे तोडायला सुरुवात केली. आणि तोडलेल्या मंदिरांमध्ये एक विशेष मंदिर होते, ते म्हणजे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कारण त्या देवी या महाराजांच्या कुलदैवत होत्या. खानाच्या वाट्यात जी गावं यायची त्यांना तो उद्ध्वस्त करीत होता, आया बहिणींची इज्जत लुटत होता. महाराजांना हे दृश्य पाहत नव्हते. बघता बघता अफजल खान हा वाई या गावात येऊन पोचला. आता शिवाजी महाराजांनी विचार केला, हा वाईत पोचला, पुढे महाबळेश्वराच्या पर्वतरांगा आहेत, आपण जावळीत प्रतापगडावर जाऊ. कमीत कमी एका पर्वताचं तर अंतर आहे, ज्यामुळे अफजल खान महाराजांवर डायरेक्ट अटॅक करू शकणार नाही. आता अफजल खानालाही कळालं होतं की शिवाजी आता लांब नाही, परंतु सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पर्वतांमध्ये शिवाजी महाराजांसोबत युद्ध करणं सोपं नाही, कारण सह्याद्रीमध्ये फक्त 3च लोक पळू शकतात. एक म्हणजे हवा, 2 वाघ आणि 3रं म्हणजे मराठे. आता अफजल खानाला हे कळत होते की या जंगलांमध्ये शिवाजी महाराजांसोबत समोरासमोर युद्ध करणं सोपं नाही. म्हणून येथे अफजल खान छळ करून शिवाजी महाराजांना मारण्याचं ठरवतो. इकडे शिवाजी महाराज ही युद्धाची तयारी करत होते की अफजल खानाला कसं मारायचं. इतक्यात शिवाजी महाराजांना कळते की अफजल खानाचा एक दूत येतोय, अफजल खानाचे पत्र घेऊन, ज्याचं नाव कृष्णाची भास्कर हे होतं. महाराजांकडे अफजल खानाने त्याला पाठवले आणि पत्रात लिहिले की मी तुझ्यासाठी अनोळखी नाही,
तुझे वडील खूप वेळापासून माझे मित्र राहिले आहेत आणि तू पण माझ्या मुलासारखा आहे. एकदा ये, भेट घे आमची. आदिलशाहीमध्ये ये, तुला हिरे, मोती आणि एक मोठी फौज देऊ." शिवाजी महाराजांनी पत्र वाचलं आणि बोलले की कृष्णाजी भास्कर, तुम्ही रात्रभर थांबा, आम्ही तुम्हाला उद्या उत्तर देतो. रात्रीत महाराजांनी कृष्णाजी भास्कर, जो अफजल खानाचा दूत होता, त्याला बोलवले आणि तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर विचारलं, "कृष्णाजी भास्कर, आपण ब्राह्मण आहात, खरंच सांगा, अफजल खानाचं इंटेन्शन काय आहे? त्याला या भेटीतून काय साध्य करायचं आहे?" तेव्हा कृष्णाजी भास्कर म्हणतात, "अफजल खानाचा बेत बरोबर नाही महाराज." आणि मग शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या माइंडसोबत खेळतात आणि अफजल खानाला असे दर्शवतात की ते त्याला घाबरले. अफजल खान हा खूप घमंडी होता आणि म्हणून त्यालाही वाटू लागले की शिवाजी तर आपल्याला घाबरला. मग महाराजांनी कृष्णाजी भास्करकडे पत्र लिहून खानला पाठवले आणि सोबत आपले सरचिटणीस गोपीनाथ गोखले यांनाही पाठवले. आता अफजल खानने पत्र वाचले आणि त्याला खात्री झाली की शिवाजी आपल्याला खरंच घाबरला. इकडे गोपीनाथ काकांनी पूर्ण सैन्याची माहिती काढली आणि प्रतापगडावर परतल्यानंतर महाराजांना पूर्ण माहिती सांगितली. मग भेटीचा निर्णय ठरला. आता भेटीची जागा ठरली. खान फुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये की शिवाजी जिथे म्हणाल तिथे भेटू, तो घाबरला आहे. महाराजांनी खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी एका टेकडीवर बोलावले. आता टेकडी प्रतापगडाच्या खाली पण उंच जागा आणि म्हणून टेकडीच्या खाली घनदाट जंगल आणि कोयना नदी तेथून वाहत होती. त्यानंतर सोबत भेटीला आल्यानंतर 4 लोक दोघांनी सोबत ठेवण्याचे ठरवले. त्यात अफजल खान सोबत सय्यद बंडा, जो कमालीचा तलवारबाज होता, आणि वकील कृष्णाजी भास्कर हे मुख्य होते. महाराजांसोबत गोपीनाथ काका, जिवाजी महाला आणि शंभूजी कावजी ही 4 लोक होती. शंभूजी कावजींसोबत महाराजांनी अफजल खानाला भेटण्याआधी प्रॅक्टिस केलेली होती की अफजल खानाने असं पकडलं तर काय करायचं, तसं पकडलं तर काय करायचं. इतकंच नाही तर महाराजांची प्लॅनिंग पहा की खानला भेटण्याआधी आपली दाढी पूर्ण कट केली होती, कारण धरपकडमध्ये दाढी हातात यायला नको. तिकडून खानही आपले सैन्य घेऊन आला, पण शामियान्यात फक्त त्याच्यासोबत असलेले 3 लोकच आणण्याचे ठरवले होते, म्हणून त्याने सैन्य खालीच थांबवले. इकडून महाराज पण अंगात चिलखत, उजव्या हातात वाघनखं, हाताच्या एका बाजूमध्ये छोटीशी कट्यार, डोक्यात लोखंडी टोपी, हे सगळं घालून खानाच्या भेटीसाठी गेली आणि जाता जाता सांगून गेले की कदाचित आमचा मृत्यू झाला तर बालक संभाजीराजांना गादीवर बसवा आणि आई जिजाऊंच्या निर्देशनात हा राज्यकारभार चालवा. काय माझा राजा, इतिहासाच्या पानांना कितीही चाळलं तरी असा दुसरा राजा सापडणार नाही. मृत्यूसमोर तरीही न डगमगता खानाला भेटायला जात होते. अफजल खान आधीच शामियान्यात उभा होता. महाराज गेले. अफजल खानाच्या कमरेत एका बाजूला तलवार आणि दुसऱ्या बाजूला कट्यार होती. महाराजांकडे सरळ पाहिल्यावर कोणतंच हतियार दिसत नव्हते, पण महाराजांच्याही हातात बागनखं व कट्यार होती. आता दोघांमध्ये थोडं बोलणं झालं आणि मग जेव्हा गळेभेट करण्याची वेळ आली तर तेव्हा महाराज फक्त खानाच्या खांद्यापर्यंत येत होते. अफजल खानने गळेभेट केली आणि दगा दिला आणि डाव्या हाताने महाराजांची मान दाबली. महाराज हलू शकत नव्हते. चिलखत असल्यामुळे अफजल खानाच्या वाऱ्यामुळे महाराजांचा बचाव झाला आणि आता महाराजांनी आपली वाघनखे काढली आणि अफजल खानाचा कोथळाच बाहेर काढला. हातातले कट्यार काढली, तिच्याने वार केला आणि अफजल खान जमिनीवर कोसळला. अफजल खानाचा आवाज ऐकून सय्यद बंडा आणि जिवामाला दोघं मध्ये आले. सय्यद बंडाने महाराजांच्या डोक्यावर तलवारीने 2 वार केले, पण तिथे पण महाराज वाचले आणि जिवामालाने लगेचच दुसऱ्याच क्षणाला सय्यद बंडाचा हात उडवला आणि त्यालाही ठार केले. अशा प्रकारे दैत्याकार अफजल खानाला ठार केले आणि म्हणून 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खान मेला आणि हा दिवस देशभरात शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात जाऊ लागला. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही छोटा नाही. हा 4 वर्षांचा PhD कोर्स आहे आणि म्हणून याला एका व्हिडिओमध्ये सामावणं शक्यच नाही. म्हणून आज येथेच थांबतो. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.